काय झालं लक्ष्मी? का थांबवतेस? वहिनी, आपण एवढ्या हौसेने हिच्यासाठी दागिने बनवले, पण हिने काही घातलंच नाहीये. काय ग श्वेता? श्वेता, कुठे आहेत दागिने? वहिनी, तुम्ही पण ना. आता मला कळलं, लक्ष्मी वहिनी, आपल्या होणाऱ्या सासूबाईंना आपल्याकडून लाड पुरवून घ्यायचे आहेत. आम्ही स्वतः दागिने घालायला हवे, हो ना श्वेता? चल, पदरवरती कर, मी दागिने घालते. काय झालं श्वेता? हात का पकडलास? दागिने घालू दे ना. अगं घाल ना दागिने. वहिनी घ्या. थांबा. श्वेता, मला वाटत होतं तू एजेंना आमच्या घराला सांभाळू शकणार नाहीस. तुला एजेंची त्यांच्या शिस्तीची कदर नाहीये. पण मला आनंद आहे तू मला खोटं ठरवलंस. गुरुजींनी लग्नाचे सगळे मुहूर्त पूर्ण होईपर्यंत नवऱ्या मुलीचा चेहरा सुद्धा बघायचा नाही असं सांगितलं होतं. म्हणून चेहरा लपवतेस ना? आय एम हॅपी. तू हे सगळं इतक्या मनापासून आणि रिस्पॉन्सिबली फॉलो करतेस याचा मला आनंद आहे. बघितलं वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला माझ्या श्वेतावरती पूर्ण विश्वास आहे. हो, एक मिनिट इथे ये. आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस. ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस अखेर आलाय. आणि मी तर आज डबल आनंदी आहे, कारण माझ्या दोन दोन इच्छा कंप्लीट होत आहेत. कोणत्या वहिनी? पहिली इच्छा एजेंटचं लग्न, आणि दुसरी इच्छा म्हणजे श्वेता घरात सासू म्हणून येणं. हा, बरं झालं ती ती लीला आपली सासू म्हणून नाही आली. एजा आणि श्वेताचं लग्न झालं ना की तिच्या दारापुढे ना मी बँड वाजवणार आहे. सरस्वती, बास. इतक्या आनंदाच्या क्षणी त्या लीलाचं नाव नको. यांना असं वाटतंय श्वेताच त्यांची सासू होणार आहे, पण यांना जेव्हा खरं कळेल की पदराआड श्वेता नाही तर मी आहे, तेव्हा काय होईल? एजे तर माझा जीवच घेतील. पार्टनर, हे बघ, मी ना या सगळ्यांचा राग सहन करायला तयार आहे, पण प्लीज माझ्या रेवूला काही होऊ नको देऊस. तिला सुखरूप ठेव. चला.
झालं. मंगलाष्टका झाल्या की हे लग्न लागलं तर जमाय. तो इन्स्पेक्टर मारे म्हणत होता, मी हे करीन, मी ते करीन, काहीही झालं तरी लीला आणि एजेचं लग्न होईल. नुसत्याच बाता. पण त्याला बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा. माझंच नाणं खोटं निघालं. ती लीला ऐन वेळी कुठे जाऊन बसली काय माहिती. सुमुहूर्त सावधान. श्वेता, आता नवदाम्पत्याने सर्व आलेल्या मंडळींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आता उपस्थितांनी जागेवरूनच या वधूवरांना आशीर्वाद द्यायचा आहे. सुखी राहा. मला माफ करा बाबा. मला माहिती आहे सगळं खरं कळल्यावर तुम्हाला खूप मोठा धक्का बसणार आहे. तुम्हाला खूप वाईट वाटणार आहे.
मला माहिती आहे मी आयुष्यात खूप यशस्वी व्हावं असं वाटतं तुम्हाला. माझ्या भविष्याची खूप स्वप्नही पाहिली होती तुम्ही आणि मी मात्र तुम्हाला फसवून हे लग्न करते. पण बाबा मी हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या रेवूसाठी करते. प्लीज माझ्यावर रागवू नका. हो, ही कसली पद्धत आहे तुमची? नवरीने डोक्यावरती पदर का घेतलाय? आपली अशी परंपरा नाही आहे. आणि जर मी मुलीला पाहिलंच नाहीये तर तिला मी आशीर्वाद कसा देणार? सरोजिनी ताई, अहो तुम्ही सगळं विधिवत करताना मग मुलाचं लग्न असं चोरून करणार आहात की काय? नाही नाही नाही, मी कोणतीच नवीन पद्धत सुरू केलेली नाहीये. खरं तर माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येण्याची संभावना आहे असं गुरुजींनीच आम्हाला सांगितलं आणि म्हणून त्यांनीच हा उपाय आम्हाला सुचवलाय. हो, एकदा का सगळ्या विधी संपन्न झाल्या की तुम्ही नववधूचा चेहरा पाहू शकता. नाराज होऊ नका. अहो, गुरुजींनी तर घरच्यांना नववधूचा चेहरा बघायला मनाई केली आहे ना. मग आम्ही बघितला तर काय प्रॉब्लेम आहे? अहो, चेहरा बघितल्याशिवाय आम्ही आशीर्वाद कसा देणार? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला आमच्या सासूबाईंचा चेहरा बघायचा ना? ओके फाईन. तुम्ही या स्टेजवर आणि बघा चेहरा. आई, बाबा, घरच्या सगळ्यांनी डोळे झाकून घेऊया. चालेल ना गुरुजी? या ना, या या. थांबा. सगळ्या घरच्या लोकांनी आणि बाबांच्या जवळच्या सगळ्यांनी नववधूचा चेहरा बघायचा नाही असं गुरुजींनी सांगितलंय. मला सांगा, तुम्ही सगळे बाबांच्या जवळचेच आहात ना? हो, मग लग्नाचे सगळे विधी पूर्ण होण्याआधीच तुम्ही आईचा चेहरा बघितला तर कसं चालेल? बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात शुभ कार्य घडतंय. माझे बाबा त्यांचं आयुष्य नव्याने सुरू करतायत. आई बाबांच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे हा. माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ह्या शुभ कार्यात कुठलंही विघ्न येईल असं काही वागू नका आणि आम्हालाही वागायला भाग पाडू नका. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मोकळ्या मनाने या आनंदात सहभागी व्हा आणि माझ्या आई बाबांना आशीर्वाद द्या. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, लग्नाचे सगळे विधी पूर्ण होईपर्यंत आपल्यातलं कोणीही नववधूचा चेहरा बघणार नाही. मी आशा ठेवतो तुम्ही माझ्या विनंतीला मान द्याल. गुरुजी, पुढचे विधी सुरू करा. हो.
आता आपण विवाहाच्या विधींना सुरुवात करणार आहोत. आता वधूवरांच्या शेल्याला आणि वराच्या उपरण्याला गाठ बांधायची आहे. दुर्गा, बहिणी, गाठ बांधताना उखाणा घ्यायचा असतो. उखाणा घ्यावा लागतो. वहिनी, ऑल दी बेस्ट. हा, घेते. आजींच्या आशीर्वादाने आणि लक्ष्मी सरस्वतीच्या साथीने घातला एजेंटच्या लग्नाचा घाट आणि आली सुद्धा वेळ बांधण्याची नवरा नवरीच्या उपर्ण शेल्याची गाठ. म्हणतात कृष्णाची लीला आहे अनंत. जसं जहागीरदार घराण्याचं मन आहे श्रीमंत, इथे येणारा प्रत्येक जण रमेल, रुळेल, आपलासा होईल. तशीच ही नवी नवरी सुद्धा रमेल. किशोरचं नाव घेऊन खात्रीनं सांगते, या सासूशी आम्हा सुनांचं गुळपीट नक्कीच जमेल. अभिराम जहागीरदार, तुझी गाठ आता आयुष्यभरासाठी लीला सोबत बांधली गेली आहे आणि ती माझ्यामुळे बांधली गेली आहे. माझ्यापासून माझी नोकरी, माझा मान हिरावून घेतलास ना तू. आता मी तुझ्याकडून तुझं सुख हिरावून घेतोय. आयुष्यात परत तू कधीच आनंदी होऊ शकणार नाहीस, हे माझं प्रॉमिस आहे.